हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो, परंतु आपल्या हातून अनेकदा काही चुका होत असतात आणि आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. म्हणजे नकळत त्या चुका आपल्याकडून होत असतात. तर या चुका आपल्याला कळत नाही आणि मग काय होतं की त्या चुका केल्यामुळे आपल्याला त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. तर हे परिणाम भोगावे लागू नये. आज मी तुम्हाला अशा कोणत्या 5 चुका आहेत ज्या आपण जीवनात कधीही करू नये. जर आपण त्या 5 चुका केल्या तर आपण जे काही देवाचं करत आहोत किंवा ज्या काही गोष्टी आपण आयुष्यात करत आहोत, या 5 चुका जर आपण केल्या तर आपल्याला आपल्या जीवनात कुठल्याही गोष्टी केल्या, देवाचं करा, काहीही करा, परंतु आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. आपल्या जीवनात आपल्याला दुःखच दुःख भोगायला मिळणार आहे. दुःखांचा डोंगर आपल्यावर येणारच आहे, कारण आपण या चुका करतो. तर त्या 5 चुका कोणत्या आहेत? जर तुम्ही या चुका करत असणार तर वेळी सावध व्हा. म्हणजे सावध व्हा म्हणजे काय की म्हणजे त्या चुका जर तुम्ही करत असणार तर त्या चुका तुम्ही करू नका. म्हणजे तुम्हाला जीवनात कोणत्याही दुःखांचा सामना करावा लागणार नाही. तर यावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्रीहरी यांच्या संभाषणातून, म्हणजे त्यांचं दोघांचं संभाषण झालं होतं, त्यातून लोकांना भक्ती, पुण्य, त्याग, वैराग्य, तपश्चर्या या गोष्टींबद्दल सांगितलं गेलं होतं. म्हणजे मी ही तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ही गरुड पुराणानुसार आहे. म्हणजे गरुड पुराणात असे सांगितले गेले आहे आणि मृत्यूनंतर आपले काय होणार आहे हे सुद्धा त्यात सांगितलं गेलं आहे. म्हणून मृत्यूनंतर आपल्यासोबत जे काही होणार आहे त्याला जबाबदार आपणच आहोत. म्हणून आपण या चुका करू नये, म्हणजे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल आणि या जन्मात सुद्धा आपल्याला त्याचा भोग भोगावा लागणार नाही. या जन्मात सुद्धा आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही. तर आता त्या चुका कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर पहिली चूक म्हणजे कोणाचाही अपमान करू नये, कोणाचाही द्वेष करू नये. एक वेळ म्हणजे तलवारीचे घाव सोसले जातात, म्हणजे ती जखम बरी होऊ शकते. जर आपल्याला काही लागलं ती जखम बरी होते, परंतु कोणी आपल्याला जर शब्दांचे वार केले, म्हणजे आपल्याला काही वाईट साईड बोलला, आपला अपमान केला, तर त्याचा त्रास आपल्याला खूप होतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला होत असतो. काही वेळेला काय होतं की काही लोकांना तोंडावर बोलायची सवय असते, म्हणजे तोंडावरच अपमान करतात, वाईट साईड बोलतात, किंवा काही लोकांना मागून बोलायची सवय असते. पण कसं होतं, बोलत असताना लोक हा विचार करत नाही की तुम्ही तोंडावर गोड बोलताय आणि मागून तुम्ही त्याचा अपमान करत आहात, त्याला नावं ठेवताय. पण सगळ्यात आधी माणसाने स्वतःचं बघायला पाहिजे. म्हणजे आपण काय आहोत, दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपण स्वतःचे जे अवगुण आहेत ते बघावे, नंतर दुसऱ्यांचे अवगुण काढायचे. आपण सर्व गुण संपन्न आहोत का याचा विचार आधी करावा. आणि अशा गोष्टी होतात, पण त्यांना कसं वाटतं की म्हणजे आपण त्याच्याविषयी बोलत आहोत, दुसऱ्यांविषयी ते आपल्याविषयी ते बोलतात. आणि काय होतं, ही गोष्ट लपून राहते का? नाही. मांजर जेव्हा दूध पिते ना तर तिला वाटतं की ती दूध पिते, तिला वाटतं कोणाला दिसणार नाही, आपल्याला सगळं दिसतं. तर तसंच जेव्हा आपण मागून कोणाची निंदा करतो तर ती कधी ना कधी त्या माणसाला कळतेच, समजतं त्या माणसाला सगळं. तर असं करू नये, कोणाचाही अपमान करू नये. समोरच्याचा आपल्याला तळतळाट लागू शकतो आणि यामुळे आपल्याला आपल्या जीवनात अनेक दुःख संकटांचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे दुःख संकटाचा सामना म्हणजे आर्थिक समस्या तुमची बिकट होऊ शकते, तुमच्या घरात आजारपण सुरू होऊ शकतं, कर्ज तुम्हाला सारखं सारखं घ्यावं लागू शकतं. कोणतीही गोष्ट, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला कधीच आयुष्यात मिळणार नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीला त्रास होईल अशा गोष्टी बोलू नये किंवा अशा गोष्टी करू नये. आणि स्त्रियांचा अपमान कधीही करू नये, म्हणजे पुरुषांनी किंवा एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा अपमान करू नये. या गोष्टी पण आपल्याला करायच्या नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोभ कधी करू नये. म्हणजे आपल्याला जी गोष्ट मिळते आहे त्यात समाधान मानावं, जास्त हव्यास करू नये. यामुळे काय होतं की आपलं नशीब खराब होतं. म्हणजे आपल्या नशिबात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला वाटतं ते मिळत नाही. तर काय होतं की म्हणजे आपण लोभ खूप करतो, म्हणजे जे आपल्याला मिळतंय त्यात आपण समाधान मानत नाही. म्हणून लोभ कधी करू नका. मग लोभ आपल्याला पैशांचा असेल की माझ्याकडे इतका पैसा आहे, अजून पैसा हवा, किंवा दुसऱ्याचं बघून आपल्याला वाटतं की समोरच्याकडे इतकं आहे, मला सुद्धा तेवढं हवं, तर त्याचाही लोभ करू नये की त्याच्याकडे इतका पैसा आहे, माझ्याकडे पैसा हवा. म्हणजेच दुसऱ्यांची बरोबरी करू नये.
जे आहे त्यातच समाधान मानावं आणि आपल्या भगवंताची सेवा करावी, म्हणजे आपल्याला सगळंच मिळणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जो पैसा आहे त्याची बढाई मारणे. म्हणजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की जे काही आहे ना, गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, खूप पैसा आहे, त्याच्या बढाया मारायच्या. म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे एक गाडी आहे, माझ्याकडे 4 गाड्या आहेत, माझ्याकडे बंगला आहे, मी इतक्याचा फ्लॅट घेतला. बऱ्याच जणांना किंवा बढाई मारणं म्हणजे फक्त याच बाबतीत नाही, आता बऱ्याच जणांना दुसऱ्या गोष्टींची पण बढाई असते. म्हणजे आता आपण काहीतरी काम करतो, आता कोणाचा बिझनेस असेल, कोणी जॉब करत असेल तर त्याला सारखं सारखं प्रमोशन मिळत असेल, त्याची प्रगती होत असेल, किंवा कोणाचे मुलं हुशार असतील तर मुलांची बढाई मारणं, किंवा जॉबच्या ठिकाणी बढाई मारणं, मी खूप ग्रेट आहे, मला खूप चांगला पगार मिळतो, माझी दिवसेंदिवस प्रगती होते. किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल तर बिझनेसच्या बाबतीत बढाई मारणे, मला इतकी इन्कम मिळते. किंवा तुमचं युट्यूबचं चॅनल असेल किंवा सोशल मीडियावर तुम्ही काहीतरी करत असणार आणि तुम्हाला खूप पैसा मिळतोय, तुमची प्रगती होते आहे, तुमचं खूप नाव होत आहे, तर त्याची बढाई सुद्धा मारू नये. यामुळे काय होतं माहिती का, की आपण जे काही कमवतोय तर ती कमाई आपली कमी होते, लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते, तिला राग येतो की मी याला इतकं देते आणि हा बढाई मारतो. ही गोष्ट लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. म्हणून आपल्याकडे खूप जास्त आहे ना तर त्याची बढाई मारू नये. उलट म्हणजे जेवढं आहे त्याच्यात आपण दुसऱ्यांना मदत करावी, दान धर्म करावं, म्हणजे समोरच्याला काहीतरी मदत होणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे घाण कपडे घालणं. आता असं तर कोणी करत नाही, पण काहींना सवय असेल की घाणेरडे कपडे घालणं, म्हणजे स्वच्छ कपडे न घालणं, अस्वच्छ राहणं, किंवा घर अस्वच्छ ठेवणं, किंवा आपण एखाद्या जागेवर काम करतो, म्हणजे तुमचा बिझनेस असेल, ऑफिस असेल, तिथे घाण ठेवणं. यामुळे निगेटिव्हिटी येते त्या जागेवर पण आणि आपल्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी येते. त्यामुळे आपला जो काही पैसा आहे तो पैसा निघून जातो, आपल्या पैशांमध्ये वाढ होत नाही, आपलं आरोग्य खराब होतं आणि जास्तीत जास्त निगेटिव्हिटी आपल्याकडे येऊ लागते आणि त्यामुळे आपला स्वभाव सुद्धा बदलतो, चिडचिडा होतो. म्हणून स्वच्छता ठेवावी, अस्वच्छता ठेवू नये. पाचवी गोष्ट म्हणजे रात्रीचे दही सेवन करू नये. बऱ्याच जणांना रात्री दही खायची सवय. दही आरोग्यासाठी खूप चांगले आहे, परंतु जेवणानंतर रात्री दही खाणे आरोग्यासाठी खूप घातक आहे. रात्री दही खाल्ल्याने आजारपण तर येतच, आपलं आरोग्य तर खराब होतच, परंतु आपला पैसा सुद्धा निघून जातो, पैशांची बरकत होत नाही, किंवा जो काही पैसा आहे त्यात तो पैसा कमी कमी होत जातो. आपला खर्च, आपला वायफळ खर्च वाढत जातो आणि तो पैसा आपल्याला पुरत नाही. मग ते आरोग्य कोणाचं आहे, घरातली कुठलीही व्यक्ती आजारी पडू शकते, वारंवार आजारी पडणं या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जिवंतपणी नरक यातना भोगावी लागणार आहे. म्हणून रात्री कधीही दह्याचं सेवन करू नये, दिवसाच करावं. तर या अशा तुम्हाला छोट्या छोट्या 5 गोष्टी मी सांगितल्या, म्हणजे या 5 गोष्टी करू नये. आता तुम्ही जर या 5 गोष्टी करत नसणार तर चांगली गोष्ट आहे, परंतु करत असणार किंवा इतर कोणी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही करत असणार तर या गोष्टी तुम्ही आजपासून करू नका. म्हणजे तुमच्या जीवनात तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर निघणार आहात, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. म्हणून या गोष्टी करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. आपण मानवी रूपात जन्म घेतलेला आहे, तर आपण बऱ्याच गोष्टी करत आहोत, परंतु काय होतं की म्हणजे आपण या जन्माचाच विचार करायचा नाही, आपण पुढचा सुद्धा विचार करायचा. म्हणजे जेव्हा आपला मृत्यू होईल त्यानंतर आपण कुठे जाऊ, कसं जाऊ, काय होईल आपलं, हा सुद्धा विचार करायचा. म्हणजे मागच्या जन्माचा जो आहे, आपण जो भोग भोगणार आहोत तो पण, आणि ह्या जन्माचा पण, आणि यानंतर मृत्यूनंतर आपल्याला काय यातना भोगावा लागणार आहे तो सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जन्म. आता हा जन्म आहे तर आपल्याला या जन्मात तर सगळं भोगावंच लागणार आहे. तर ह्या जन्मात तरी आपल्याला कोणते भोग येऊ नये म्हणून आपल्याला या चुका करायच्या नाही आहेत. आणि सगळ्यात मोठी चूक तर लोक निंदाच करतात. म्हणजे निंदा करण्यात त्यांना काय मजा येते, हीच एक सगळ्यात मोठी चूक आहे. तर ही चूक जर तुम्ही आजच सुधारली तर बघा तुम्ही काय होतं. आणि तुम्ही बघा, कोणाची निंदा जर केली, आपल्याकडे जे असतं ना ते कमी कमी होत जातं. यावर आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येणार आहे. बरेच जणांचे मला प्रश्न येत आहेत की ताई आमची निंदा केली जाते आहे, म्हणजे लपून छपून निंदा होते किंवा तोंडावर निंदा होते. लपून छपून होते तरी सुद्धा त्यांना कळतंय बघा. म्हणून मी तुम्हाला सांगते, कोणाची निंदा केली ना तर आपल्याला कळतं. आपल्याला वाटतं आपण आपल्या घरात निंदा करतोय, कोणाला काय कळतं. पण म्हणतात ना, भिंतीला सुद्धा कान असतात, वास्तुपुरुष सगळं ऐकत असतो.
म्हणून तसंच होतं, आपण जेव्हा निंदा करतो ना, समोर कोणीच नसतं, परंतु समोरच्याला सगळं कळत असतं, कधीतरी त्याच्या कानी पडतं. चांगली गोष्ट असो की वाईट गोष्ट असो दुसऱ्यालाही कळते. तर यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे. बऱ्याच जणांचे कमेंट्स येतात, तर तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाज लाईव्ह या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.